हमेशा से लोगों की मदद करते और गरीब बच्चों की मदद करती आ रही श्री समर्थ प्रतिष्ठान जामखेड़ नाम की संस्था एक बार फिर से गरीब बच्चों की मदद के लिए आगे आई। मौका था 15 अगस्त का। इस खास मौके पर इस संस्था के लखन साल्वे और जीवन साल्वे ने अपनी ध्वजा लहराया और तिरंगा को लहराने के बाद उसके बाद श्री समर्थ प्रतिष्ठान जामखेड़ संस्था की तरफ से इस संस्था के सदस्य लखन साल्वे और जीवन साल्वे के हाथों गरीब बच्चों को स्कूल का ड्रेस दिया गया। कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम फिदा जान तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम फिदा जान तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। सांस थमती गई, नब्ज जमती गई, फिर भी बढ़ते कदम को न रुकने दिया। कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, सर हिमालय का हमने न झुकने दिया। मरते मरते रहा बागपन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम फिदा जान तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। आणि येथे जमलेले सर्व ग्रामस्थ पदाधिकारी आणि येथे जमलेले गुरुजन वर्ग आणि बालमित्रांनो, सर्वप्रथम मी आज 15 ऑगस्ट निमित्त सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी गणवेश वितरण करण्यात आलेलं आहे। तसं पाहायला गेलं तर या शाळेसोबत जे आमचं नातं आहे ते खूप जुनं नातं आहे, कारण आमचे वडील देखील या शाळेत शिकलेले आहेत। त्यामुळे त्याच्यानंतरची जी अटॅचमेंट असते शाळेपाशी ती आपोआपच आमच्यामध्ये आलेली आहे इथे। त्या निमित्तानं मग आम्ही स्वतः पुढाकार घेऊन येथे येण्याचं आम्ही वडिलांकडे मागणी केली आणि त्यानुसार आम्ही आज इथे आलेलो आहोत। विद्यार्थी मित्रांनो, भारत हा 1947 रोजी स्वतंत्र झाला। म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वीचा भारत, स्वातंत्र्य मिळण्यासाठी भारताने जे काही स्ट्रगल केलं, जे काही चळवळी केल्या, तो भारताचा इतिहास आणि आज आपण जो पाहतोय तो भारत, अशी भारताची विकास होण्याची, डेव्हलपमेंट होण्याची प्रक्रिया झालेली आहे। आणि आज हा भारत जगामध्ये एक महासत्ता होण्याच्या उंबरठ्यावर आज उभा राहिलेला आहे। आज 15 ऑगस्टच्या निमित्तानं मला एवढंच एक सांगूशी वाटतं, जर भारताच्या इतिहासाचा जर आपण नीट अभ्यास केला तर प्रत्यक्षाने जाणून येतं की भारतामध्ये जर ब्रिटिशांचं राज्य आलं त्याचं एकच कारण आहे की आपण एकत्र राहू शकलो नाही। आपण जर एकत्र असतो तर ब्रिटिशांची आपल्या भारताकडे पाहण्याची हिंमत देखील नसती झाली। व त्यामुळे हाच एक कानमंत्र किंवा इतिहासाचा अभ्यास करून आज कुठे ना कुठे आपण सर्वजण
एकत्र जमण्याचा जो यशस्वी प्रयत्न करत आहोत तो कुठे ना कुठे आज सार्थ होत आहे, याबद्दल आम्हा सर्वांना खूप आनंद वाटत आहे. जर भारताचा विकास असाच व्हायचा असेल, विकास होईल. त्याचप्रमाणे गावाच्या विकासासाठी देखील आपल्यासारखे जे तरुण मंडळी आहेत, जे पुढारी आहेत, त्यांनी देखील असेच एकत्र येऊन जर काम करत राहिलं तर आपल्या गावाचा देखील खूप मोठ्या प्रमाणात विकास होईल. आज इथे सरपंच, उपसरपंच, सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. या निमित्तानं मला फक्त एकच आपल्यासमोर मागणी किंवा एक सजेशन म्हणता येईल आपल्यासमोर ठेवूशी वाटतं की आज जर आपल्याला गावाचा विकास करायचा असेल तर आपल्या गावाची जी आयडेंटिटी आहे किंवा आपलं गाव काय आहे, आपली गावाची आपण मार्केटिंग केली पाहिजे. म्हणजे कशी मार्केटिंग? तर गव्हर्नमेंटच्या ज्या काही योजना आहेत त्यामध्ये आपण पार्टिसिपेशन केलं पाहिजे. स्वच्छ भारत अभियान असेल, हागणदारी मुक्त गाव असेल किंवा वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल, अशा विविध कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होऊन आपल्या गावाचं नाव महाराष्ट्राच्या पातळीपर्यंत पोहोचू शकतं व त्यामुळे आपोआपच आपल्या गावाची मार्केटिंग होईल. आणि गावाची मार्केटिंग झाली तर बाहेरच्या राज्यातले, बाहेरच्या देशातले आपल्या गावाला व्हिजिट करतील आणि इथूनच कुठं ना कुठं एक रोजगाराच्या संधी निर्माण होण्याचे खूप दाट शक्यता आहे व चान्सेस आहेत, हे आपल्याला आवर्जून मला सांगूशी वाटतं. व जर आपण एवढं सर्व केलं तर आपल्या गावाची विकासाची जी इंजिन आहे ते आपोआपच रुळावर येईल, असं या निमित्तानं मला सांगूशी वाटतं. मित्रांनो, जर एक प्रश्न विचारला की देशभक्ती म्हणजे काय, तर आपल्या सर्वांना वाटेल की सैनिक हा बाउंड्रीवर लढाई करतो आणि तो आपले जीव प्राण देतो भारतासाठी, म्हणजे देशभक्ती. तर देशभक्ती म्हणजे फक्त एवढंच नाहीये किंवा ज्यांना देशभक्ती करायची त्यांनी म्हणजे बाउंड्रीवर जाऊन लढलंच पाहिजे असंही काही नाहीये. तर देशभक्ती म्हणजे काय? आज मी ज्या ठिकाणी काम करत आहे तेथे मी नुसतं प्रामाणिकपणे जरी काम केलं तरी ती आपली देशभक्ती झाली आहे. म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या कुटुंबामधला जो पुरुष आहे तो चांगल्या प्रकारे जर आपलं कुटुंब जरी सांभाळत असेल तरी ती देशभक्तीच आहे मित्रांनो. म्हणजे देशभक्तीसाठी आपल्याला बाउंड्रीवर जाण्याची गरज नाहीये. मी जिथे आज काम करतोय तिथे मी समाज उपयोगी काम करत आहे किंवा मी समाजाच्या हिताचं काम करत आहे, प्रामाणिकपणे काम करत आहे, म्हणजे मी देशभक्ती करतोय, यात कोणाचेही दुमत नाहीये. आज जर मी शिक्षक असेल तर मी शिक्षकाचे जे कर्तव्य आहे ते योग्य प्रकारे जर बजावत आहे, जर मी भारताची पुढची पिढी घडवत आहे चांगल्या प्रकारे, तर मी ती देशभक्तीच करत आहे. त्यामुळे देशभक्ती म्हणजे फक्त बाउंड्रीवर लढाई करणं हे नाही. त्याचप्रमाणे आपल्यासारखे लहान मुलं काय करू शकतात, कशी देशभक्ती करू शकतात, तर त्यांच्यासाठी देखील सल्ला आहे. तो म्हणजे काय, आपण आपल्या आई वडिलांचं जे सांगतील ते योग्य प्रकारे ऐकायचं. आई वडील जे सांगतील त्यांच्याप्रमाणे आपण त्यांचं ऐकून त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपली वागणूक ठेवणे, म्हणजे आपण पण आपल्या देशभक्तीमध्ये कुठे ना कुठे योगदान देत आहोत हे सार्थ होतं. तर आज 15 ऑगस्ट निमित्तानं मला आज इथे सर्वांनी बोलण्यासाठी निमंत्रित केलं. त्याचप्रमाणे इथे आम्हाला निमंत्रित केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. येथील पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो, ग्रामस्थांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत त्यांचे देखील मी आभार मानतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. कार्यक्रम संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी उठू नये. कार्यक्रम संपल्यानंतर नाश्ता झाल्यानंतर या ठिकाणी पाणी घेऊनच शाळा सोडायची, त्यामुळे कुणीही मैदान सोडू नये. या कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित राहिले त्या उपस्थितांचा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम प्राथमिक शाळा मोहोळकर वस्तीचे मुख्याध्यापक कुमटकर सर, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करावे. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नान्नज या ठिकाणी जो श्री समर्थ प्रतिष्ठान जामखेड यांच्या वतीनं आयोजित केला अशा या कार्यक्रमासाठी आता मला असं वाटतं मी प्रत्येकाची नावं घेण्यापेक्षा घेऊ का शॉर्टमध्ये अध्यक्ष साहेब? कारण सगळ्यांची नावं घेऊ शकतो, परंतु सर्व प्रतिष्ठित
ग्रामपंचायत सरपंच, त्यांची सर्व बॉडी, त्याच्यानंतर या केंद्रांतर्गत या नान्नज ग्रामपंचायतच्या अंतर्गत ज्या 7 शाळा आहेत, या सर्व 7ही शाळेचे मुख्याध्यापक, सर्व विद्यार्थी, या प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान या गावचे सुपुत्र श्रीयुत साळवे साहेब यांनी भूषवलं आणि हा कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगीनं सर्वांचं आभार मानून संपला असं जाहीर करतो.